नमस्कार, मी प्रगतीज मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या। तर आपण ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत खमंग बनवणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण कोथिंबीरपासून एक नवीन प्रकारे अशी वडी तयार करणार आहोत। तर मी इथे फ्रेश कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण तिला थोडंसं असं मधनं कट करणार आहोत। आपण पूर्ण ही अशी अखंड कोथिंबीर वडीसाठी वापरणार नाहीये, तर आपण ती थोडीशी अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। आता मिक्सरमध्ये एका वेळी जेवढी कोथिंबीर बसेल तेवढी आपण बारीक करून घेणार आहोत। तर मी ही अशा प्रकारे बारीक केलेली आहे आणि आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर मी हे अशा प्रकारे व्यवस्थित बारीक काढून घेतलेला आहे। थोडंसं ओबडधोबड राहिलं तरी काहीच हरकत नाही। आता आपल्याला यामध्ये सर्व प्रकारचे पीठ घ्यायचे आहेत। म्हणजे मी आता इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं ज्वारीचं पीठ आहे, अगदी थोडंसं गव्हाचं देखील घेतलंय आणि थोडंसं बाजरीचं घेतलंय। आता हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत। तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल, म्हणजे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर। पण आता माझ्याकडे सध्या एवढे 4 प्रकारचे पीठ अवेलेबल होते। तर बऱ्याच वेळा आपण ज्वारीची भाकर खात नाही किंवा बाजरीची खात नाही, तर मग अशा काही रेसिपींच्या द्वारे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक आपण मिक्स करून देखील खाऊ शकतो। म्हणजे ते खूप हेल्दी असतात। मी इकडे हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता, तुम्हाला कितपत स्पायसी हवं आहे त्यानुसार। थोडेसे पांढरे तीळ घेतलेत, चवीनुसार मीठ घेऊयात आणि आता 1 चमचा तेल घालणार आहोत। हे तेल मी गरम नाही केलेलं, थंडच तेल घातले। थोडीशी हळदी पावडर घेतली आणि आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करून याचा असा घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। यामध्ये आपण पाणी अगदी थोडं थोडं वापरणार आहोत, कारण आपण कोथिंबीर मिक्सरमधनं बारीक करत होतो त्यावेळेस देखील थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं होतं। जर तुम्ही त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी घेतलं तर मग पीठ मळवताना आपल्याला जास्त पाण्याची गरज पडत नाही आहे। तेवढ्या कोथिंबीरीच्या पाण्यामध्येच आपली वडी मस्त तयार होते। तर आता याचा मस्त असा घट्टसर गोळा तयार होत आहे। तर असा याचा गोळा तयार झालेला आहे। तर मी ह्या वड्या ह्या चाळणीमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहे आणि कढईमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे। पाणी उकळल्यानंतर आपल्याला ही चाळण आपण कढईवर ठेवणार आहोत। तर मी इथे हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता याचा असा एक गोळा आपण तोडून याचा असं लंबकृतीमध्ये बनवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर मी हे अशा प्रकारे याचे हे अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहे। आता पाणी गरम झाले का आपण एकदा चेक करूया आणि त्यानंतर आपण ही चाळण पाण्यावरती ठेवणार आहोत। कढईमध्ये पाणी देखील गरम झालेलं आहे। आता आपण ही चाळण यावर अशी सेट करणार आहोत आणि एक 10 मिनिटे आपण याला व्यवस्थित असं शिजवून तर 10 मिनिटानंतर आपण चेक करून बघणार आहोत। आपली वडी मस्त अशी शिजलेली आहे। मी हे मध्ये थोडंसं हे असं पलटी करून घेतलेली होती। आता थोडा वेळ आपल्याला ह्या वड्या थंड होऊ द्यायच्या आहेत। तर थंड झाल्या की आपण आता ह्या कट करून घेऊया। आपण ही मिक्सरमधनं बारीक काढल्यामुळे आपली वडी इझी कट होते। ज्यावेळेस आपण अखंड यामध्ये कोथिंबीर वापरतो तर त्यामुळे आपली वडी अशी कापताना मध्ये तुटते। तर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आता ह्या वड्या सोडणार आहोत। तर एका वेळी कढईमध्ये जेवढ्या वड्या बसतील बस तेवढ्याच आपण
ह्या तेलामध्ये सोडणार आहोत आणि मंद गॅसवर आपल्याला ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. एक साईड व्यवस्थित तळून झाली की आपण ह्या अशा पलटी करणार आहोत. आपल्याला ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. रंग चेंज झालाय. आता आपण ह्या डिशमध्ये काढून घेणार आहोत. अगदी यापेक्षा जर जास्त आपण लाल बुंद जर काढल्या तर मग आपल्या वड्या ह्या अशा थोड्याशा जळकट अशा लागतात. त्यामुळे आपल्याला बस इतक्याच रंगामध्ये ह्या तळून घ्यायच्या आहेत. आणि आता बाकी सर्व वड्या देखील आपण तळून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्या ह्या कोथिंबिरीच्या वड्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक अशी करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता अगदी सहज आपली ही वडी अशी हातावरती चुरल्या जाते. खूप जास्त खुसखुशीत आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील अशी कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.